पूर्वार्ध पैठण जळेंच्या आजच्या या 65व्या सत्रामध्ये आपण घेतो 134 क्रमांकाची लीळा वामदेवा भूतसृष्टी दाखवणे. एकुती गोसावी विळीच्या वेळी भोगावतीकडे बीजे करिता ती. एकदा संध्याकाळच्या वेळेला आमचे स्वामी भोगावतीकडे बीजे करतात. सरिसे वामदेव असती. वामदेव जे आहेत ते स्वामींच्या सोबत आहेत आणि कोणी नसे. स्वामी आणि ते बाकी कोणी नाहीये. गोसावी मार्गीच्या पिंपळाचा पालवी पुरविली उभे राहिले आणि आमचे स्वामी त्या मार्गीच्या म्हणजे ते चालत असताना ज्या रस्त्याने स्वामी भोगावतीला चाललेले आहेत त्या रस्त्यामध्येच त्या वाटेमध्येच लागणाऱ्या पिंपळाच्या जवळ आमचे स्वामी जे आहेत ते उभे राहिलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळचा तो भाग आहे. पालवी म्हणजे बाजूला शेजारी आमचे स्वामी उभे आहेत आणि तदनंतर मग वामदेवा ते पुसले आपण्या काही वैश्य. आणि वामदेवांना स्वामी सहजपणे त्या पिंपळाच्या झाडाजवळ उभं राहून विचारतात. काळोख पडतो आहे, संध्याकाळ होत आहे आणि स्वामींचा प्रश्न आलेला आहे की तुम्हा काय वैश्य. आपण्या काही वैश्य म्हणजे तुम्हाला काय वश आहे बरं, तुमच्या अधीन काय आहे असं की जे तुम्ही बोलवलं की लगेच येईल. आणि स्वामींनी हा प्रश्न विचारला आणि त्यांनी लगेच स्वामींना लगेच कुठलाही विचार न करता उत्तर देऊन टाकले की देवा मला भूतसृष्टी वश आहे. म्हणजे मी भूतसृष्टीला माझ्या ताब्यात ठेवलेलं आहे. पाव येत दाखवा. स्वामी म्हणतात असं भूतसृष्टीला तुम्ही वशमध्ये ठेवलेलं आहे तुमच्या, तर मग दाखवा बरं कसं वशमध्ये ठेवलेलं आहे. हो का जी. ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग ते आव्हानू लागले आणि मग ते भूतांना आव्हान करायला लागले. आता खरोखरच त्यांच्याकडे ही शक्ती होती का ते बोलले याचा आपण नंतर बोलू या बाबतीमध्ये. ते आव्हानू लागले म्हणजे ते त्या भूतांना बोलवायला लागले आणि मग तव कोणी न येतीची म्हणजे कुणीच आलं नाही. मग म्हणितले जी जी ती न येती. आता त्यांनी एवढ्या मोठेपणाने सांगितलं की मला भूतसृष्टी वश आहे आणि आता बोलवायला सांगितलं तर एकही भूत आलं नाही, तर त्यांना आता कसं वाटलं असेल ते तुम्ही त्याची कल्पना करा. आणि मग ते नाराजीने स्वामींना म्हणतात की देवा कोणी न येती म्हणजे एकही भूत येत नाहीत. मग म्हणितले जी जी ती न येती. स्वामी विचारतात का न येती, का बरं का येत नाही भूत. तुम्हाला तर वश आहे ना, मग तुम्ही बोलवलं की लगेच आलं पाहिजे. जी एका कोल्हापुरा गेली एके मातापुरा गेली. ते म्हणतात देवा आज त्यांना थोडंसं काही काम निघालं त्या भूतांना. मग एक कोल्हापूरला गेले, एक मातापूरला गेलेले आहेत. म्हणजे आपल्याकडनं एखादं कार्य झालं नाही तर त्यात आपला कमीपणा कधीच दाखवत नाही जीव. तो काय करतो त्या समोरील पदार्थामध्ये वस्तूमध्ये तिथल्या त्या एकंदरीत परिस्थितीला तो दोष देत असतो. म्हणजे मी ते उदाहरण सांगतो ना, कधी भातात पाणी जास्त झालं तर ते महिला वर्ग म्हणतात तांदूळ जरा नवीन आहे ना त्याच्यामुळे. आता ते जर का भाताला पाणी कमी झालं सडसडीत झालं तर ते म्हणतात तांदूळ खूप जुना आहे ना त्याला पाणी जास्त लागतं. मी पाणी म्हणजे तो जास्त पाणी करतो. म्हणजे दोष कोणाला द्यायचा, तांदळाला द्यायचा. आपण स्वतःला कधी दोष लावून घ्यायचा नाही. जीवाचा तो स्वभाव आहे. हे फक्त महिलांच्याच बाबतीने पुरुषांच्या बाबतीमध्ये पण असंच आहे. आपण काय करत असतो की कोणाला तरी त्याचा दोष देऊन मोकळा होत असतो. आणि कधी कधी मी खूप असं बोलताना ऐकतो, कोणाला जर का विचारलं की का असं का झालं, मग ते मुलाची चूक, बायकोची चूक, बायको नवऱ्याची चूक, मुलांची चूक, असं कोणाची तरी चूक सांगून ते मोकळे होतात. कोणाला विचारलं का उशिरा का आले तर ते ट्रॅफिकला दोष देतात की ते ट्रॅफिक भरपूर होतं. म्हणजे कोणाला तरी दोष देऊन आपल्या डोक्यावर तो बोजच ठेवायचा नाही, अशा प्रकारची जीव मती झालेली आहे. कोणीही खूप कमी लोक खरं बोलतात बरं का. आम्हाला उशीर का झाला की बाबा आम्हीच कंटाळा केला, आम्हीच लवकर निघालं पाहिजे होतं तर आम्ही लवकर निघालो नाही, आमची चूक झाली, असं सांगणारे खूप कमी लोक भेटतात बरं का. आणि ते म्हणतात एक कोल्हापूरला गेले भूत, एक मातापूरला गेलं. स्वामी म्हणतात आपण्या वेश्यती बोलाविल्या कैसी न येती. आता लक्षात घ्या की तुम्हाला जर का ते वश आहेत तर ते तुम्ही कुठेही असा ना, ते भूत तुम्ही बोलल्यानंतर त्या भूताने काय केलं पाहिजे, आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा घरामध्ये असा ना एखाद्याला आवाज देता, मुलाला आवाज देता, तो मुलगा तुमचा कुठेही असो तो तिथे येतो तुमचा आवाज ऐकून. तसं ते भूत मातापूरला असो नाही तर कोल्हापूरला असो, आहे तर पृथ्वी तलावरच आहे की नाही. मग तुम्ही जिथे कुठे असाल
तिथे तुम्ही बोलल्यानंतर त्याने आलंच पाहिजे, यालाच तर वश म्हणतात. त्यांनी तुम्हाला सांगितलं मी काही येत नाही, मला काही वेळ नाही आता, ह्याला काही वश असणं म्हणत नाही. येथूनही बोलावी जर तू, मग स्वामी त्यांना म्हणतात मग आम्ही आता बोलवू का भूताला? ते म्हणतात हो का जी, ठीक आहे, काय हरकत नाही, बोलवा. मग बोसावी फुटयाचेनी पालवे करून ऐसी बोलाविली. स्वामीने काही शब्दरूपाने म्हटलेलं असावं असं काही इथे उल्लेख नाहीये, परंतु फुटयाची म्हणजे उपर्ण जे आहे ते उपरण्याच्या अनुकाराने, म्हणजे स्वामींनी हात असा या या म्हणून आपण जे हात करतो तशा प्रकारे स्वामींनी श्रीकर काय केलेला आहे, श्रीकराचा अनुकार केला आणि उपर्ण सुद्धा तिकडे असं फिरतंय की बाबा ठीक आहे या या म्हणून असं. अशा प्रकारे फुट्याच्या पालवे करून स्वामींनी येण्याचा अनुकार केला भूतांना आणि येऊ लागली आणि एक एक करून भूत यायला लागली. पहिली या दृष्टे तिये आली. आता पहिले दृष्टे तिये आली. आता हे जे काही वाक्य आहे म्हणजे त्यांनी जी पहिली जी भूत आली ती त्यांनी पाहिलेली भूत आलेली आहेत की त्यांनी पाहिलेली होती. याचा अर्थ खरोखरच वामदेवांना भूतसृष्टी अवगत असावी असं या वाक्यातनं आपल्याला दिसतं. कारण की दृष्टे म्हणजे पाहिलेली आलेली आहेत, म्हणजे त्यांनी कधीतरी ती भूत बोलावलेली आहेत आणि पाहिलेली सुद्धा आहेत, परंतु काही भूतसृष्टी त्यांना अधीन नसणार आहे. एखाद दोन भूत कोणीतरी असतील वगैरे, ह्याचा काही आपल्याला ह्याच्याविषयी काही चर्चा करायची नाहीये. आणि ती दृष्टे ती आली म्हणजे पाहिलेली भूत आधी बघितली त्यांनी. मग श्रुते ती आली, मग त्यांनी कधीही न पाहिलेली पण ऐकलेली भूत आलेली आहेत की ती अमकी अमकी भूत पण असतात बरं का, असं नुसतं ऐकलं होतं, ती भूत सुद्धा आली. मग श्रुते नाही दृष्टी नाही ती आली, मग कधी ऐकलंही नव्हतं आणि कधी पाहिलंही नव्हतं अशी भूत परत आली. म्हणजे 3 टप्पे भूताचे इथे बघायला मिळतात. ह्यांनी एकदा बघितलेली भूत बघायला मिळाली, ऐकलेली न बघितलेली पण ऐकलेली भूत त्यांना बघायला मिळाली आणि कधी न ऐकली कधी न बघितलेली भूत सुद्धा समोर आलेली आहेत. एके नसुदी सिसाळे. आता ते भूतांच्या जो काही प्रकारे सगळे भूत काही सारखे नसतात बरं का. प्रत्येक भूत जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळे दिसण्याच्या दृष्टीने वगैरे असे वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यानुसार त्यांची ती भयानकता असते. आमच्या पंथामध्ये म्हणजे स्वामींनी जे काही निरूपण केलेलं आहे नरकाच्या जातीचं, त्याच्यामध्ये अष्टग्रहत्व नावाचा एक नरक आहे. तुम्ही जर का अपघाताने गेलात किंवा कुणाचा तुम्ही वध केलात, स्वतःचा तुम्ही आत्मघात केलात किंवा जादू टोना वगैरे करणारी जी व्यक्ती आहे अशी व्यक्ती मृत पावल्यानंतर ती शक्यतो भूत योनीला जात असते. त्यानंतर माझं एक चिंतन असं एक वेगळं आहे की एक नॉर्मल ज्याचं आपल्याला मनामध्ये काय आहे की जो माणूस ॲक्सिडेंटनी गेला तोच भूत होतो, पण माझं एक चिंतन असं आहे की जो नॉर्मल डेथ ज्याची झालेली आहे म्हणजे नॉर्मल जो मेलेला व्यक्ती आहे नैसर्गिक पद्धतीने शांतपणे, परंतु त्याची जर का ममता जर का आसक्ती जर का घरामध्ये असेल, नातलगांमध्ये असेल, भरपूर आसक्ती असेल तर असा व्यक्ती सुद्धा भूत होण्याचे चान्सेस असतात. मी हे कशासाठी सांगितली माहिती तुम्हाला, आपण काही भूतांवर PhD करत नाहीये, परंतु आपली मृत्यूच्या वेळेस आपली प्रपंचामध्ये मुलाबाळांमध्ये याच्या त्याच्यामध्ये आसक्ती नसली पाहिजे. जर का प्रमाणापेक्षा जास्त आसक्ती असली तर काय होऊ शकतं, भूत होऊ शकतो आपण. आपल्याला भूत व्हायचं नाही. आपला भूतकाळ कसाही असो पण आपल्याला भूत मात्र व्हायचं नाही. आपलं भविष्य आपण आजच ठरवलं पाहिजे की आपल्याला देवाच्या श्रीचरणी समर्पित व्हायचं आहे. आणि म्हणून आपल्याला या भूताच्या संदर्भातली थोडीशी माहिती ग्रहत्व जातीबद्दल, भूताच्या म्हणण्यापेक्षा ग्रहत्व जातीबद्दल आपण या ठिकाणी थोडीशी माहिती बघितली. स्वामींनी ती भूत जी बोलावलेली आहेत त्याचं वर्णन इथे केलेलं आहे की दृष्टे म्हणजे ते काही काही जे आहेत ते नुसते कसे आहेत, एक नसुद्धी सिसाळे म्हणजे नुसतंच काय आहे, डोकं आहे, बाकी काहीच नाही, नुसतं डोकं आलेलं आहे. एक नसुदी धडे, एक अशी धड आली की त्यांना नुसतं धडच आहे, वरती डोकं नाहीये. एकाचे रक्त वटिया एसने डोळे, काही तोंड अशी आहेत भूतांची की त्यांचे डोळे एकदम लाल भडक आहेत एकदम. एक एक खांकाळे म्हणजे जसं ते आपण हे बघतो की मोठ्याने किंचळणारे, मोठ्याने ओरडणारे, म्हणजे त्यांचा आवाजही तेवढाच भयानक असा असणार आहे असे ते.
एके वेताळे म्हणजे ग्रह जातीमध्ये ग्रह, भूत, झोटिंग, वेताळ असे प्रकार आहेत. त्यातलं एक वेताळ खाये गिळे करीती म्हणजे अक्षरशः वामदेवांना खाऊ इच्छितात असे म्हणजे त्यांचा आविर्भाव आणि त्यांचे डोळे असे आहेत की जणू काही त्या वामदेवांना ते काय करतील, खातील की काय, अशा प्रकारचा त्यांचा हावभाव आहेत त्या भूतांचे. जसं आपण एखाद्या घरी जर का गेलो, त्यांचा कुत्रा असतो भयानक, तो कुत्रा त्यांच्याशी नॉर्मल असतो, परंतु आपल्याला असा तो कुत्रा बघतो की असं वाटतं कुत्रा आपल्याला चावेल की काय, अंगावर येईल की काय, असं पाहुण्यांना सतत भीती वाटत असते. तसं वामदेवांना वाटायला लागलं की हे भूत आपल्याला खातील की काय, अशा प्रकारचे सगळे त्यांचे हावभाव होते. एक ब्रह्मांड गेल ऐसने, एक खाई गिळे करीती विक्राळ दाढा म्हणजे कोणाची दात अशी मोठी मोठी आहेत, एकदम भयानक दात आहेत त्यांची. आवाळुळे चाटती म्हणजे ओठ आणि जबडा वगैरे असं ते जिभेनी चाटणारे अशा प्रकारचे भूत आहेत. एक आवाळू आकाशी, एक आवाळू पाताळी म्हणजे एक त्यांचा ओठ जो आहे तो आकाशामध्ये आहे, एक आहे तो जमिनीला आहे, म्हणजे एवढं मोठं तोंड आहे ते. एक ब्रह्मांड गेलेसने, एखादं तोंड एवढं मोठं आहे की एक ब्रह्मांड त्याच्या तोंडात मावेल एवढं मोठं तोंड. आईसी देखिली म्हणजे जेवढं काय भयानकतेची जी काही सीमा असेल सगळे पार केलेली अशी सगळी ही भूत आहेत. आणि भियाले आणि ते घाबरले. भिवनी गोसावी यांची पाठीसी रिगाले, घाबरून स्वामींच्या मागे जाऊन उभे राहिले. अपाहारी जोजी यांना पाठवा, परत पाठवा यांना, म्हणून ते इतके घाबरलेले होते की ते स्वामींना सांगायला लागले की यांना परत पाठवा यांना. म्हणून गोसावी यांच्या फुट्याच्या पालवा पिळू घेतला आणि म्हणून त्यांनी स्वामींच्या पालव्याला काय फुट्याला त्यांनी काय केलेलं, पीळ घेतलेलं म्हणजे स्वामींचं ते उपरणं त्यांनी धरून ठेवलेलं आहे. खूप भीती वाटायला लागली त्यांना, इतकी भीती वाटली आणि स्वामींच्या मागे जाऊन लपले. स्वामींचं उपरणं त्यांनी हातात धरून ठेवलं. मग गोसावी फुट्याचे नी पालवे करून मागोते पाठविली. स्वामींनी परत फुटा जाण्याच्या दृष्टिकोनाने स्वामींनी अनुकार केलेला आहे की आता तुम्ही जा. आणि मग हेतुकेनी ती निघाली आणि मग ते हळूहळू सगळी भूत निघून गेली. सर्वज्ञ म्हटले, हे काय गा येतुकी असीची भियाले ती. ते देव म्हणतात, तुम्ही तर म्हटले की तुम्हाला भूतसृष्टी वश आहे आणि येतुकी असीची भियाले म्हणजे एवढ्या ह्याच भूतानं तुम्ही घाबरून गेलात. तुम्हा भूतसृष्टी वैश्यकी, तुम्हाला तर भूतसृष्टी वश आहे ना. आणि के दाखवी जती तरी काही कराल, अजून सुद्धा भूत आहेत बरं का. हे तर तुम्हाला फक्त कमी भूत दाखवली, जर का अजून भूत बोलवली तर काही कराल, मग काय कराल तुम्ही. मग उगेची राहिले, मग शांत बसले. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे काय होतं की मला भूतसृष्टी वश आहे वगैरे म्हणून त्यांनी जे काय फुशारक्या मारून सांगितलेलं होतं, परंतु स्वामी सांगतात इथं थोडेसेच भूत बोलवली, अजून जर का दाखवले तर तुम्ही काय कराल. अशा प्रकारे वामदेवांचा जो काही गर्व होता, अहम होता, तो स्वामी इकडे हरण केला. आता ही लीळा ऐकून वगैरे काही तुम्ही घाबरू नका. रात्री कोणी ऐकेल लीळा घाबरून जाल, तुमच्या डोळ्यासमोर नुसते ते भूत येतील वगैरे, तर आम्हाला त्या भूतांचे चेहरे आठवायचे नाहीत हे लक्षात ठेवा. आम्हाला स्वामींचा प्रसन्न चेहरा आम्हाला आठवला पाहिजे ही लीळा ऐकताना वाचताना. आणि एक लक्षात घ्यायचं की आम्हाला भूतांना का नाही घाबरायचं आहे, कारण की या लीळेमध्ये सांगितलं की ही सगळी भूत हे कोणाच्या वश आहेत, परमेश्वराच्या वश आहेत. आणि आपण परमेश्वराचे अधीन आहोत, परमेश्वराचं आचरण करणारे आहोत. आपल्या मुखामध्ये नाम असेल, तुम्ही जिथेही कुठून जाता, स्मशान असेल, नपाळता असेल, हिंसक जागा असेल, त्या ठिकाणाहून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा देवाचं नाव मुखामध्ये असलं पाहिजे. तुम्ही जिथे कुठे असाल, उपदेश घेण्याचा तो एक फायदा आहे की आपल्या मुखामध्ये सतत विहित जे स्मरणाचं नाम आहे ते आपल्याला प्राप्त होतं. आणि सतत ते नाम जर का आपण घेत असू, देवाला आठवत असू, तर जेव्हा केव्हा मुद्दामून असं नाही, परंतु जेव्हा केव्हा तिथून जाण्याचा प्रसंग येईल तुम्हाला, तर काय होईल की त्यावेळेला तुम्हाला सहाय्य होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला ते सहाय्य कधी होईल, जेव्हा तुमच्या मुखात नाम असेल तेव्हा. तुम्ही देवाच्या अधीन असाल तर भूत तुम्हाला कधी स्वतःच्या वशमध्ये तुम्हाला करू शकत नाही. तुम्ही जिथे कुठे चुकता तिथेच तुम्हाला काय होतं, असा बाधा होऊ शकतो. म्हणून सतत देवाचं नाव आपल्या मुखामध्ये ठेवा, स्मरण चांगलं ठेवा. तुम्हाला कधीही कुठलंही काहीही त्रास
म्हणजे अशा प्रकारचं मोठं संकट नाही येणार. बाकीचे छोटे मोठे संकट तर आपण जोडलेलीच आहेत, परंतु मोठ्यातलं मोठं जे काय आहे ते आपल्याला त्याचा बाधा होणार नाही. आणि म्हणून परमेश्वरीय नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा आणि हे अष्टप्रहर 8 जे प्रहर आहेत म्हणजे 24 तास आपल्याला हे सगळं विधी घडत राहिला तर अजिबात, आता कोरोना काळामध्ये कसं आहे बघा की सतत तुम्हाला मास्क ठेवावा लागतो. मग त्याच्यामुळे काय होतं की तुमची जी काही म्हटलं इम्युनिटी पॉवर जी आहे ते तुम्हाला ती वाढवणं गरजेचं आहे. इम्युनिटी पॉवर ज्यांची चांगली आहे त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास झालेला नाही. तसं तुमची जर का भक्ती चांगली आहे, श्रद्धा चांगली, आचरण चांगलं, नामस्मरण चांगलं असेल तर तुम्हाला या गोष्टींचा त्रास होणं हे दुर्मिळ आहे, होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही बरं का. हे प्रत्यक्ष चक्रधर स्वामींनी नामाच्या 10 ठायामध्ये हे सांगून ठेवलेलं आहे. जे यथोक्त प्रकारे यथार्थ पद्धतीने नामस्मरण करतात त्यांना ना कुठली धाई म्हणायची गरज आहे, ना कुठलंही पारायण करून झोपायची गरज आहे, ना काही करायची गरज नाही. त्यांनी नामस्मरण करत 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 झोपावं, त्यांना वाईट स्वप्न सुद्धा येणार नाहीत. मामाजी आम्हाला सांगायचे की जे लोकांना वाईट स्वप्न येतात ते म्हणजे दिवसभर वाईट कामच करत असतात, त्यामुळे ते वाईट लोकांच्या संगतीत असतात, वाईट जागेमध्ये जाऊन येतात, हिंसक तामस जागेमध्ये, त्याच्यामुळे त्यांना तशी ती स्वप्न पडतात. जो व्यक्ती सतत परमेश्वराच्याच चिंतनामध्ये आहे तर त्याला स्वप्न सुद्धा परमेश्वराचीच पडतील, अधिकरणांची, साधूंची, मार्गाची, आचरणाची अशी स्वप्न त्यांना पडणार. आणि म्हणून आपल्याला हा एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर पूर्वार्ध 135 क्रमांकाची लीळा येते. वामदेवाचा नमस्कारू घेणे, मग तै लागोनी वामदेवा गोसाव्यांवरी थोरी बुद्धी आली, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. वामदेवांची स्वामींवरची श्रद्धा आधीपेक्षा जास्त वाढली. अपार भाव करीती खूप स्वामींची सेवा वगैरे ते करायचे. नित्य रात्री कांबळ्याचे कोंगते घालून दर्शनासी येती, म्हणजे त्यांचाही शिष्यवर्ग वगैरे असेल आणि त्यांच्या समोर असं दिसलं नाही पाहिजे की वामदेव सुद्धा स्वामींच्या भेटीला येतात आणि ते सुद्धा स्वामींचे भक्त आहेत असं लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते कांबळ्याचे कोंगतं म्हणजे कोणी ओळखू नये म्हणून ते यायचे. दंडवते घालीती श्रीचरणा लागती, प्रसाद घेती मग जाती. दंडवत घालायचे, श्रीचरणाला लागायचे आणि मग प्रसाद घेऊन ते जायचे. पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 136 क्रमांकाची. दायंबा दुर्गावरी धावणे. एकुदिसी दायंबा गोसावी यांच्या दर्शना आले. एकदा दायंबा आमचे स्वामींच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहेत आणि गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणा लागले, वंदन स्वामींना केलं आणि दायंबाची स्थिती झाली. दायंबांना स्वामींपासून स्थिती झाली. ते दुर्गावरी चर्या चर्या धावू लागले. त्या दुर्गावर म्हणजे त्या गावाच्या परकोटाची म्हणजे कुंपणाची जी भिंत आहे, कंपाऊंडची जी भिंत आहे गावाच्या, त्याच्या चर्येवर म्हणजे त्याच्या त्या टोकावर ते धावू लागले. दायंबाची स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरामध्ये ते दुर्गाच्या चर्यावर ते धावू लागलेले आहेत, धावायला लागले. म्हणजे त्या भिंतीच्या वर असे अर्ध यू आकाराचे असे गोल गोल हे असतात, त्याच्यावरून ते दायंबा धावत होते. गावीचा लवकू अवघा पाहो ठेला आणि गावातले सगळे लोक बघायला लागले. सगळ्यांना भीती वाटायला लागली, त्यांना बघून आश्चर्य वाटायला लागले, कसे धावतात त्याच्यावर. पडिले पडिले म्हणती परी पडती ना, असं वाटायचं की हे पडतील की काय आता लगेच, असं म्हणून सगळे म्हणायचे अरे पडले पडले पडले. म्हणजे खूप समूह असेल तर तो ओरडत असतो आणि एक विशिष्ट लईमध्ये सगळ्यांचं ते ओरडणं चालू असतं. म्हणजे अरे पडला पडला, अरे नाही नाही, अरे वाचला वाचला, म्हणजे हे सगळेजण एक साथ बोलत असतात. परी पडती ना, परंतु ते काही पडत नव्हते. गावीच्या लोकांची आश्चर्य झाले आणि गावातल्या लोकांना भरपूर आश्चर्य वाटलं की एवढं धावतायत वेगाने आणि पडत नाहीत. लोकू म्हणू लागला ऐसे कवन पुरुष, असे कोण आहेत हे. तयांतु एकी म्हणितले, त्यातलं कोणीतरी म्हटलं ह्या श्री चांगदेवरावांचा पिसा, म्हणजे हे चांगदेवरावांचे शिष्य आहेत, त्यांना असं काहीतरी झालेलं आहे पिशासारखं आणि म्हणून ते धावता आहेत असं कोणीतरी म्हटलं. मग गोसावी तेथ बीजे केले, आमचे स्वामी तिथे बीजे करतात. दायंबाई गोसावी ते येता देखिले, दायंबांनी स्वामींना येताना बघितलं
आणि दुर्गावरून उतरले आणि त्या भिंतीवरून ते उतरले खाली. गोसाव्यांच्या श्रीचरणाला लागले. मग त्याची स्थिती भंगली. स्वामींच्या श्रीचरणाला लागले आणि मग त्यांची स्थिती जी त्यांना झालेली होती ती त्यांची भंगलेली आहे. यानंतर पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 137 क्रमांकाची. अनुसरल्याचा देव निरूपण. प्रतिस्थानी भोगनारायणी अवस्थान. पैठणला आमच्या स्वामींना भोगनारायणाच्या मंदिरामध्ये अवस्थान आहे. एक वेळ बाईसी पुसले. बाईसांनी एक शंका उपस्थित केली. विचारलं, बाबा हे अवघे वेद वक्ते श्रीकृष्ण चक्रवर्ती ते परमेश्वर म्हणून मानिती. हे वेद वक्ते म्हणजे वेद पुराण सांगणारे, वेद वक्ते, वक्ते म्हणजे बोलणारे, ते सगळे परमेश्वराला म्हणजे कृष्ण महाराजांना परमेश्वर म्हणून मानतात, त्यांचं पूजन वगैरे करतात. तरी या काही गोमटे आती, यांना काही गोमट वगैरे आहे की नाही. स्वामी म्हणतात बाई आती म्हणजे आहे. ते कवन बाबा काय गोमट आहे. स्वामी म्हणतात बाई हे लोक श्रीकृष्ण चक्रवर्ती ते मानिती तेने तया संपत्ती जोडे. म्हणजे जी काही श्रद्धा आहे त्यांना, आता आम्ही महानुभाव पंथीय लोक जी काही श्रद्धा ठेवतो कृष्ण महाराजांना जे परमेश्वर मानतो, त्याच्यामुळे काय होणार आहे की आम्हाला अदृष्टपर जी संपत्ती आहे म्हणजे परमेश्वर स्वरूप प्राप्ती आणि आनंदाची प्राप्ती, ही संपत्ती आम्हाला मिळणार. परंतु हे बाकीची जी लोक आहेत ती परमेश्वर मानतात आणि सहेतुकपणे ती भक्ती करतात कृष्ण महाराजांची, तर त्यामुळे त्यांना काय होणार आहे, संपत्ती जोडे म्हणजे त्यांना दृष्टपर संपत्ती मिळेल. अवांतर मृत्यू चुके, त्यांचा काही अपघाताने वगैरे मृत्यू असेल तर तो चुकू शकतो. देहांती अर्जिल्या फळा जाती, आणि देहांत झाल्यानंतर अर्जिलेल्या फळाला जाऊ शकतात. ते म्हणजे जे फळ जोडलं म्हणजे नरकाला न जाता जे योग्य फळ आहे त्याला ते जाऊ शकतात. अशा प्रकारे स्वामी त्यांच्याबद्दल माहिती सांगतात, अशा पद्धतीने भक्ती करणाऱ्यांबद्दल. सर्वज्ञ म्हटले बाई देव काही गुरुवाचा, गुरु म्हणे देव माझा. मुळात म्हणजे परमेश्वर कोणाचा आहे. इथे जो परमेश्वराची भक्ती करेल त्याचाच देव आहे. जो भक्ती करणार नाही त्याचा देव नाही. गुरुवाचा म्हणजे जो पुजारी आहे तो म्हणतो की देव माझा, त्याला असं वाटतं देव माझा आहे, देव आमचा आहे, आम्ही तिकडे राहतो, आम्ही तिथलं देखभाल करतो म्हणून देव माझा आहे, तर असं त्याला वाटत असतं. पण मुळामध्ये अशा प्रकारे जे लोक आहेत त्यांनी ही एक भाग लक्षात घेतला पाहिजे की नुसतंच तिथलं व्यवस्थापन केलं म्हणजे देव तुमचा होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, देव माझा तो देव, देव तो गुरुवाचा नव्हे की बाई, देव तो गुरुवाचा नाही, देव तो येथीच्या भक्ताचा. येथीच्या भक्ताचा म्हणजे जो भक्त आहे आणि भक्तासारखं जो वर्तन करतो आहे त्या भक्ताचे परमेश्वर आहे. तैसा ठाव म्हणजे तसं आहे. बाई अनुसरल्याचा देव, देव कोणाचा आहे तर अनुसरल्याचा आहे, असं स्वामी विश्लेषण करून सांगतात. हो काजी म्हणजे आपल्याला सुद्धा ही माहिती देवाने या ठिकाणी दिलेली आहे की देव कोणाचा आहे आणि देवाचं कोण आहे. देव त्याचाच आहे, जो अनुसरला त्याचा देव आहे, आणि जो अनुसरला त्यांचेच परमेश्वर होऊ शकतात, आणि परमेश्वराला जो अनुसरला परमेश्वरही सुद्धा त्याचेच होतात. आणि तो सुद्धा कधी परमेश्वराचा होतो तर अनुसरल्याशिवाय आपणही देवाचे होत नाहीत. आपण देवाचं होणं म्हणजे अनुसरण, आणि अनुसरणं म्हणजेच आपण देवाचं होणं. आणि देव आपले कधी होतात, जेव्हा आपण अनुसरतो तेव्हाच देव आपले होतात. असा तो अन्योन्य असा तो संबंध आहे. यानंतर पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 138 क्रमांकाची. चांगदेव भटाची विनंती स्वीकारू. चांगदेव भट यांच्या विनंतीचा स्वीकार आमच्या स्वामींनी केलेला आहे. आपण बघूया ही लीळा. 19वी गोसावी बाई साथे म्हटले, बाई हे परमेश्वरपुरा जाईल. पैठणला आमच्या स्वामींचा मुक्काम आहे आणि आमच्या स्वामींनी पुराला म्हणजेच रिद्धपूरला जाण्याची प्रवृत्ती बाईसांकडे बोलून दाखवली. आयती करा म्हणजे तयारी करा. ते चांगदेव भटी ऐकले. चांगदेव भटाने ते ऐकलं की आमचे स्वामी रिद्धपूरला चाललेले आहेत. मग बाई साथे म्हटले, बाई गोसावी परमेश्वरपुरा बीजे करीत असती तरी मज आपण्या सांगा ते येऊ देती ऐसे पुसाका. म्हणतात देवा हे चांगदेव भट बाईसांना विचारतात की बाई
स्वामी मगाशी म्हटले की परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला चाललेले आहेत, तरी मज आपण या सांगा ते येऊ देती, ते मला स्वतःच्या आपल्यासोबत येऊ देतील का? मला परवानगी मिळेल का त्यांच्यासोबत यायला? मला सुद्धा तुमच्यासोबत रिद्धपूरला यायचं आहे, तुमच्या सर्वांसोबत. मलाही श्रीप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की अनेक वेळा निरूपणातनं वगैरे श्रीप्रभूंच्या बद्दल त्यांनी ऐकलं असेल, स्वामींनी सांगितलं असेल, बाईसांनी सांगितलं असेल, आणि तो जो एक वेद संचरलेला आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटतं की मी रिद्धपूरला मीही यावं. मोठी लोक कुठे गेली की लहान मुलांना पण तिथे जाण्याचा एक तो हे असतो, आनंद असतो. त्यांना इच्छा असते की आम्हाला सुद्धा तिथे जायचं आहे. परंतु चांगदेव भटांची जी काही इच्छा आहे, केवळ ते वयाने लहान आहेत म्हणून वगैरे असं नाही आहे. ते अर्थातच बऱ्यापैकी चांगले मोठे आहेत ते, परंतु तो स्वामींबद्दलची जी काही आवडी आहे, आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहण्याची त्यांची ती आवडी आहे. आणि तेवढा वेळ रिद्धपूरला जाता येईल तर रिद्धपूरला श्रीप्रभूंची भेटी घेण्याची सुद्धा आवडी आहे. आणि तिसरी आवडी अशी आहे की स्वामींसोबत तेवढा वेळ आपल्याला काय राहता येईल. म्हणजे स्वामींसोबतचा जो प्रवास आहे, स्वामींचं सन्निधान तर आहेच, आता राहतोय स्वामींसोबत, पण स्वामींसोबतचा जो प्रवास आहे तो सुद्धा घडेल. आणि स्वामींचं रोजच्या सेवा दास्याचं जे काही सेवा आहे ती सुद्धा मला मिळेल. असे सगळे अनेक हेतू धरून ते बाईसांना म्हणतात, देवा बाईसांना ते म्हणतात, बाई मला स्वामी स्वतःसोबत येऊ देतील का? मज आपण्या सांगा ती येऊ देती, आपल्यासोबत देव येऊ देतील का? ऐसे पुसा का? तुम्ही देवाला विचार आहे. बाईसी विनविले, बाईसांनी स्वामींना लगेच विनंती केली. बाबा चांगो म्हणत असे, गोसावी परमेश्वर पुरावी जे करीत असती, तरी मी आपण्या सांगा ते मज येऊ देती. ते म्हणतात की देवा, चांगदेव भट म्हणतात की देव जर का परमेश्वरपूरला जात आहे स्वामी, तरी आपण्या सांगा ते मज येऊ देती, मला येऊ देतील का? असं त्यांचं येण्याची तळमळ सुरू आहे. बाईसांनी सांगितलं. स्वामी ऐसे हा बटिका. स्वामींनी त्यांना विचारलं, हो बाईसा म्हणतात ते खरं आहे का? ऐसे हा बटिका म्हणजे ऐसे हा शब्द वेगळा आणि हा बटिका असं. हा बटिका म्हणजे ऐसे हा शब्द स्वामींनी बाईसांना उच्चारून म्हटलेला आहे, की बाईसांनी जेव्हा सांगितलं की त्यांना सुद्धा यायचं स्वामी म्हणतात असं, आणि मग त्यांच्याकडे तोंड करून म्हटलं असेल हा बटिका. हे बाईसा जे म्हणतायत ते बरोबर आहे का? ते म्हणतात जी जी हो, बाईसांना मीच सांगितलं की मला सुद्धा परमेश्वरपूरला यायचं आहे. स्वामी म्हणतात की परमेश्वरपुरा जाता कांगा वारी जेल, गावाचा सनू करा पुसा मग या. म्हणजे लगेच स्वामी हो म्हटलेले नाहीयेत. स्वामी म्हणतात की आम्ही तर काही तुम्हाला अडथळा होणार नाही. तुम्ही जर का रिद्धपूरला येत असाल तर आम्ही निश्चितच तुम्हाला होकारच देऊ. यात तुम्हा गावा जाणे असे, परंतु तुम्हाला गावाला जायचं आहे. गावा जा म्हणजे गावाला जा, सणू करून या. जे काही सण उत्सव जो आहे तो करून आटपून या. कारण की सणाच्या दिवशी घरातले सगळे लोक एकत्र पाहिजे, त्यांना तेवढंच बरं वाटेल आणि मग परत तुम्ही येऊ शकता. मग गावा जाऊ ऐसेची उपाधी चांगदेव भटा करवी पुसविले. मग गावाला ते गेले आणि मग तिथे गेल्यानंतर तिथे जानोपाध्यांना सुद्धा कळालं की हे चाललेले आहे स्वामींसाठी रुद्रपूरला. तर त्यांनी जसं चांगदेव भटांनी बाईसांकरवी स्वामींना विचारलं, तसं जानोपाध्यांनी चांगदेव भटांकरवी स्वामींना विचारलं. त्यांनी चांगदेव भटांना म्हटलं, तुम्ही विचारा बरं स्वामींना, मी येऊ शकतो का? सर्वजण म्हटले यासी आळे निवणे असे. हा ना. स्वामी म्हणतात नाही, जानोपाध्यांना नाही येत यांना. यांना आळे निवणे आहे म्हणजे यांना जबाबदाऱ्या आहेत, ह्यांच्याकडे म्हणजे प्रपंचाची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ह्यांना येता येणार नाही. कारण की इथे खाली स्वामी सांगतात मध्ये आलेला आहे, यासी खुंट दावे असे. खुंट आणि दावे यांना लागलेला आहे, त्याच्यामुळे ह्यांना जानोपाध्यांना आम्ही नेऊ शकत नाही. बाईसा म्हणतात बाबा खुंट दावे म्हणजे काय? खुंट दावे म्हणजे काय बरं? स्वामी म्हणतात बाई दावे म्हणजे माय बापू संबंधी. दाव म्हणजे जे गळ्यात बांधलेली जी दोरी आहे ती. दावे म्हणजे काय आहे? ती दोरी म्हणजे माय बाप आहेत. आणि खुंट म्हणजे स्त्री म्हणजे पत्नी. खुंट म्हणजे पत्नी. आता दावे गळा दावे लागल्या भलते उतेही हिंडो ये. गळ्यामध्ये जर का तो दोर बांधलेला असेल तर भलते उते हिंडो ये म्हणजे पाहिजे तिकडे जाता येतं. कारण की तो गळ्यात दोर बांधलेला, तो दोर कशालाही बांधलेला नाहीये, तो गळ्यात फक्त
अडकवलेला आहे, गळ्यात बांधलेला आहे, तर तो दोर घेऊन तो जो पशु आहे तो कुठेही जाऊ शकतो, कुठेही त्याला जाणं आहे. परंतु पुढे सांगतात स्वामी, त्याची खुंटी बांधल्या भलते उते हिंडो नाहीये. जर का त्या दाव्याचं एक टोक जे आहे, एक भाग जो आहे तो तिथे बांधलेला आहे. कुठे बांधलेला आहे? तो त्या पशुच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. परंतु त्या दाव्याचं दुसरं टोक जे आहे ते दुसरं टोक कुठे बांधलेलं आहे? खुंटीला बांधलेलं जर का असेल, एक टोक गळ्यात बांधलेलं आहे आणि दुसरं टोक जर का खुंटीला बांधलेलं नसेल तर ते पशु कुठेही फिरू शकतो. परंतु त्याचं दुसरं मोकळं टोक जर का ते खुंटीला बांधलं तर तो पशु कुठेही फिरू शकत नाही, जाऊ शकत नाही. तसं या ठिकाणी स्वामी सांगतात, खुंट म्हणजे काय आहे? पत्नी आहे. ते दावं म्हणजे नातलग असले तर तुम्ही त्याग करू शकता, परंतु पत्नी असेल म्हणजे पतीसाठी पत्नी ही खुंट आहे आणि पत्नीसाठी पती हा खुंट आहे. जरी त्या पत्नीला वाटलं की तिला नातलग वगैरे आहेत, सगळं काय आहे, तर ती अनुसरण सहजपणे घेऊ शकते सर्व संघ परित्याग करून. परंतु तिचं लग्न झालेलं असेल, तिला पती असेल, मुलं असतील, तर ते खुंट झालं. मग त्यांना सोडून ती पटकन जाऊ शकत नाही, पटकन सहजपणे निर्णय नाही घेऊ शकत. तसा पती सुद्धा आहे की त्याला पत्नी असेल तर त्याची ती जबाबदारी आहे आणि म्हणून ते खुंटस्थानी आहे, पत्नी किंवा पती. एखाद्या पतीला पत्नी खुंट असते आणि पत्नीला पती हा खुंट असतो. ते भलतेवते हिंडो नाहीये, मग इकडे तिकडे जाता येत नाही. तशी जबाबदारी जानोपाध्यांची असल्यामुळे जानोपाध्यांना आळे निवणे म्हणजे त्यांचे नातलग आहेत, घरपरिवार आहे, ते सगळेजण काय आहेत? त्यांच्याशी संपर्कामध्ये असल्यामुळे तर त्यांना निघता येत नाही, त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत. म्हणून हा ना, उपाधी गोसाव्यांसी श्रीमुखीचे तांबूळ मागितले. उपाधी म्हणजे उपाध्य भासांनी, गोसाव्यांसी म्हणजे स्वामींना श्रीमुखीचं तांबूळ मागितलं. मग निघाले आणि मग निघाले. बाईसी म्हटले, बटिका उशिरू झाला. आणि स्वामी त्यांना म्हणतात, बटिका उशीर झाला बरं. सर्व म्हणजे बाई तैसे हे धीरवीर असती. म्हणजे स्वामी त्या ठिकाणी त्यांची ते मागील आठवण करून देतात. बाईसा म्हणतात, अरे आता उशीर झाला तुम्हाला जायला. तर ते म्हणतात नाही, स्वामी म्हणतात हे धीरवीर आहेत, म्हणजे ह्यांना काहीही तशी अडचण नाही. अशा प्रकारे स्वामी त्यांच्या त्या धीरवीराबद्दल बाईसांना सांगतात आणि स्वामी सुद्धा त्यांचं कौतुक करतात. या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की चांगदेव भट जे आहेत, चांगदेव भट हे म्हणजे आवडीपूर्वक ते त्यांचं सगळं आहेच सगळं काही. तसंच आवडी तर जानोपाध्यांची पण आहे. पण कुठेतरी जानोपाध्यांची संस्कार योग्यता कुठेतरी कमी पडत आहे रुद्धपूरला येण्यासाठी, आणि चांगदेव भटांची संस्कार योग्यता एकदम बरोबर आहे आणि त्याच्यामुळे स्वामी लगेच हो म्हणाले त्यांना. इथे जानोपाध्याय जे आहेत, जानोपाध्यांना जबाबदारी आहे प्रपंचाची. म्हणजे इथे स्वामी जे सांगतात, संबंधी अधिकारू नाही, हे वचन आता तुम्हाला इथे या लीळेवर एकदम बरोबर जानोपाध्यांवर बसतं आहे. संबंधी अधिकार नाही म्हणजे नातलगांमुळे आपला धर्म जो आहे, नातलगांमुळे आपला धर्म हा जो व्यवस्थितपणे चालला पाहिजे, त्याच्यामुळे अडथळे हे नातलग लोक, हे जी काही पूर्ण चेतन पदार्थ जो आहे तो आपल्या धर्माचरणामध्ये अडथळा ठरत असतो. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं की जे आचरण आपलं सुरू आहे त्याच्यामध्ये एक जरी नातलग तुमचा मध्ये आला तरी तुमचं पूर्ण गणित बिघडून जातं. तुम्ही सर्व संघ परित्याग करून मार्गात गेलात, परत घरी आला नाही, घरचा फोन नाही, काय नाही, असं म्हणून तुम्ही मार्गात तुम्ही सगळं तुमचं आचरण चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, पोथी पान निरूपण स्मरण, आणि त्याच्यामध्ये जर का एखादा नातलग तुमचा त्या दिवशी आलाच आश्रमात तर तुमचा अख्खा दिवस गेला. मग तो आला की त्याला बाबांना भेटा, मग चहा घ्या, मग नाश्ता करा, मग थांबा इथे बसा, आपल्याच पट्टीवर त्याला बसवावं लागतं. मग जेवणाचं, मग झोपण्याचं, हे सगळं करून मग तो कधी जाईल तर त्याला बस स्टॉप पर्यंत सोडवायला जावं लागतं. आपले तो जर का एक दिवस राहिला तर 2 दिवस आपले वाया जातात. संबंधी अधिकार नाही म्हणजे नातलग आले की असं गडबड होते की आपल्या धर्मामध्ये अडथळा निर्माण होतो. आज जर का हे संबंधी जर का तसे नसते, चांगदेव भटांसारखे जर का यांचे संबंधी असते, यांना जर का खुंट दावे नसतं एवढं जानोपाध्यांना, तर जानोपाध्याय सुद्धा स्वामींसोबत रिद्धपूरला जाऊ शकले असते. त्यांना सुद्धा स्वामींचं सन्निधान सेवादास्य प्राप्त झालं असतं. परंतु लक्षात घ्या की खुंट दाव्यांमुळे, संबंधियांमुळे
काय झालं, धर्मामध्ये अंतर पडत गेलं. स्वामींच्या सन्निधानात राहता नाही आलं, स्वामींसोबत रिद्धपूरला जाता नाही आलं. एवढं सगळं संबंधीय केले, नातलगांनी असं हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून या गोष्टींकडे सुद्धा या लीळेच्या माध्यमातून आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीने आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध पैठण लीळेंच्या 65व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पूर्वार्ध 134 क्रमांकाची वामदेवा भूतसृष्टी दाखवणे, त्यानंतर 135 क्रमांकाची वामदेवाचा नमस्कारू घेणे, 136 क्रमांकाची दायंबा दुर्गावरी धावणे, 137 क्रमांकाची अनुसरल्याचा देव निरोपण आणि तदनंतर 138 क्रमांकाची चांगदेव भटाची विनती स्वीकारू, अशा एकूण 5 लीळेंवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. आता इथून पुढे आमचे स्वामी रिद्धपूरला प्रयाण करतात आणि आज पैठणच्या लीळा ज्या आहेत त्या पैठणच्या लीळेंची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. दंडवत हो.